माजी नगरसेवक लक्ष्मणभाऊ नवलाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। प्रभाग क्रमांक 17चे माजी नगरसेवक व अखिल भाविक वारकरी मंडळ सांगलीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणभाऊ नवलाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रसिद्ध उद्योजक मनोहरभाई सारडा, उद्योजक सुहास पाटील, पृथ्वीराज भैया पवार, नितीनराजे शिंदे, मराठा उद्योजक विकास मार्गदर्शन संस्थेचे राजेंद्रसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, माजी नगरसेवक उत्तम साखळकर, राम विश्वास दूध केंद्राचे विश्वास अण्णा गवळी, लोकमान्य सोसायटीचे सुदत्त फाटक, शिकरे साहेब, हुपरी अलंकारचे सावकार शिराळे, गोपाळ बजाज, शीतलनाथ पाटील, महादेव माळी, प्रमोद लाड, विजय पाटील, पंडितराव पाटील, अरुण वाघोले, रमाकांत भाऊ घोडके, सुरेश हिडदुग्गी, सुनील पाटील, हरिभक्त परायण विसापुरे महाराज, राजेंद्र आगरे, वसंतराव पाटील, राजेंद्र देवर्षी, महावीर चिमणा, पापालाल सारडा, शैलेश भाऊ पवार, हरिभक्त परायण विजय म्हस्कर महाराज, दत्तात्रय आंबे महाराज, अखिल भावी वारकरी मंडळाचे सर्व वारकरी, युवा हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले, शहाजी भोसले, राजू नलावडे, गीतांजली डोपे पाटील, सविता मदने, रोहिणी पाटील, रुद्रायणी फाउंडेशनचे रवींद्र शिंदे, भाजपाचे अनेक पदाधिकारी, ओम गणेश मंडळाचे पदाधिकारी, भागातील नागरिक यांनी लक्ष्मणभाऊ नवलाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली। सुमितदादा कदम, जयश्रीताई मदनभाऊ पाटील, शेखर इनामदार, नीताताई केळकर आदी मान्यवरांनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या। आणि असे चांगले कार्यक्रम त्या काळात हो आणि उदंड आयुष्य लाभो, आरोग्यदायी आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो आणि मध्ये मला वाटतं 100-200 लोकांची तर भाऊची इथली टीम आहे। ह्या 2-3 गल्ल्यातली एवढे लोक आहेत त्यांच्याकडे। हे सगळं आपण देखील थोडं साथ खरोखर अंतःकरणात नाही, गजाननाला स्मरण करून, लक्ष्मीनारायणला स्मरण करून, पांडुरंगाला स्मरण करून, आपल्या आईवडिलाचं स्मरण करून, आपल्या असलेल्या इष्टदेवाचं स्मरण करून आपण अंतःकरणातनं हे काम करूया, ही माझी खरोखर माझी स्वतःची इच्छा आहे। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण जेवढा ग्रुप असेल आमचा परिसरातलं सर्व आपले व्यापारी बंधू असतील, वारकरी संप्रदाय असेल, या सर्व मंडळींचं मी खरं म्हणजे या ठिकाणी या विचारांना आज या ठिकाणी धारण केलेलं आहे, समाधान झालेलं आहे। आपला आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असूच राहा।